छत्रपती संभाजीनगरमध्ये सचिन, पुण्याची मुंबईची आपण स्थिती पाहिली, छत्रपती संभाजीनगरमध्ये काय परिस्थिती आहे? लागवीची पुणे मुंबई सारखीच स्थिती जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे। सर्वप्रथम कालपासून आपण प्रयत्न केलाय की कोणत्या कोणत्या शाळांमध्ये वंदे मातरम गीत गायलं जाणार आहे, तर त्या संदर्भात कुणीही बोलायला तयार नव्हतं आणि काही जणांचं असं मत होतं की आम्ही आमच्या शाळेमध्ये गातो, मात्र तुम्हाला त्या ठिकाणी यायची अजिबात गरज नाहीये। आणि त्यासोबतच आपण महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी सुद्धा संपर्क केला, तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलंय की आम्ही तुम्हाला यादी देऊ, मात्र त्यांच्याकडून आता या ठिकाणी तब्बल 7 ते 8 तास उलटून गेले, मात्र कुठल्याही प्रकारची यादी प्राप्त झालेली नाहीये। त्यामुळे उर्दू शाळा असेल, मराठी शाळा असेल, मराठी शाळांमध्ये नियमांचं पालन केलं जाते की नाही हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असताना त्या ठिकाणी हे गीत गायलं गेलं, मात्र दुसरीकडे उर्दू शाळांमध्ये हे गीत गायलं गेलेलं नाही। त्यांना कुठल्याही प्रकारचं या संदर्भात आम्हाला पत्र प्राप्त झालेलं नाहीये, आम्हाला सीईओ कडून कुठल्याही प्रकारचं परिपत्रक नाही, आदेश नाही, असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे। म्हणजे कोणत्या शाळेला अनुदान कधी प्राप्त झालं हे त्यांना कळतं, मात्र या ठिकाणी हे कळत नाही की कोणतं पत्र कधी प्राप्त झालं, ते अहवाल आमच्यापर्यंत आलाय की नाही। आपण पाहता चंद्रशेखर भांगे यांनी ते परिपत्रक दाखवलं, तर त्यांचं असं मत आहे की हे शाळेंना नाही तर या फक्त अधिकाऱ्यांसाठी परिपत्रक आहे। म्हणजे या ठिकाणी स्पष्ट होतंय की त्यांना या GR कुठल्याही प्रकारचा सन्मान द्यायचा नाहीये, कुठल्याही प्रकारे वंदे मातरमला हा सन्मान द्यायचा नाहीये। त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आमच्यापर्यंत हे पत्र जे आहे ते प्राप्त झालेलं नाहीये। कोणताही आदेश असेल, कोणताही नियम जर तो मंत्रालयातून म्हणा किंवा कुठल्याही प्रकारच्या बैठकीतून तो बाहेर येतो, तर कुठलाही विलंब न लागता व्हॉट्सअपवर काही वेळेमध्ये, काही क्षणामध्ये बातम्यांच्या माध्यमातून तो सर्वांपर्यंत राज्यभरामध्ये पोहोचतो। मात्र जर गायचंच नसेल किंवा जर कुठल्याही प्रकारे त्याची नियमाची अंमलबजावणीच करायची नसेल, तर जाणीवपूर्वक अशा प्रकारची उत्तरं दिली जातात आणि ते उत्तरं छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई या तीनही ठिकाणी पाहायला मिळतात। छत्रपती सचिन, माफ करा, काही सेकंद तुमच्याकडे येणार आहे मी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।